राज ठाकरे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आणला 56 किलोचा केक। 14 जूनला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर दाखल झालेत। मनसे सचिव नयन कदम यांनी राज ठाकरे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त 56 किलोचा केक आणून सर्वांचे लक्ष वेधलंय। माझ्या साहेबांचा वाढदिवस होता। आम्ही साहेबांचा वाढदिवस हिवाळ्यासाठी साजरा काल पण रात्री आम्ही 12 वाजता फटाक्याचे आदेश रूम खाली का जाणार तसा तो सण साजरा करावा तसा आमच्याकडे हा सण आहे। दरवर्षी आमच्याकडनं उत्तर मुंबईतलं मुला सगळे हेमंत कामांचे लोक आहे, दिनेश साहेब, कुणाल, अब्दू सगळ्यांकडनं आम्ही घनश्याम परत नरेश आणि दरवर्षी इतकं वय तेवढा केक आणतो। ह्याच्यामध्ये यावेळेचा केक किती किलोचा कमी मोठा इतकं वय तेवढा केक 56वा वाढदिवस 56वा केक 57वा वाढदिवस 57 किलोचा केक हा प्रत्येक वर्षी आम्ही किलोने दरवर्षी केक वाढत जातो आणि तसंच पक्षही राजसाहेबांच्या मागे उभा राहील आणि राजसाहेबही वाढत जातील। राजसाहेबांचं जे आता देशामध्ये जे नेतृत्व चाललं आहे तेही दरवर्षी असंच वाढत जाईल ह्या आशेने आम्ही हा केक आणतो आहे आणि आम्हाला दिसतंय देश बघतोय की ते नेतृत्व वाढतच जातं। आणखी वाढेल का यापुढे 100% वाढणार ना। जे मोदीजींना पाठिंबा जाहीर दिला बिनशर्त, नाहीतर प्रत्येकजण मला हे पाहिजे मला ते पाहिजे बायकोला आता ते राज्यसभेवर पाठवलं बघताय ना तुम्ही कशा म्हणजे एक सीट जिंकली तरी बायकोला राज्यसभेत पाठवलं। आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे आमचा पक्ष काय लेवलला आहे तुम्ही विचार करा। राजसाहेबांची धोरणं काय त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची धोरणं मांडली होती मोदींनी। फक्त महाराष्ट्र धोरण जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून मग ती कोणती जात OBC आहे, मराठा आहे, हे आहे ते ह्या सगळ्या जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून राजसाहेबांनी महाराष्ट्र धर्म म्हणून जागृत केलेला आहे आणि आम्ही महाराष्ट्र धर्माच्या दृष्टिकोनातून राजकारण करणार आपल्या दुसरं आम्हाला काही कळत नाही। असं केकवर ते विषय घेऊन आलं होतं मराठी हृदय सम्राट त्याचा अर्थ काय कसं घ्यायचं 20 वर्ष 18 वर्ष झाली पक्षाला म्हणजे मुंबई महाराष्ट्राने त्यांना दिलेलं पदवी आहे त्यांना दिलेलं म्हणजे हे मराठी माणसाच्या मनातलं नाव आहे मराठी हृदय सम्राट। तसे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट होते आणि आज मराठी हृदय सम्राट हिंदू जननायक पुढचीही पदवी लागली आहे की नाही। मुंग्यांचं आंदोलन कसं कोणत्या सगळ्या विषयांमध्ये राजकारणी व्यवस्थित भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याची भूमिका मांडली ही महाराजांची आहे। तुमच्या आमच्याकडे आमच्या मालवणीमध्ये जब्बार एक शाखा आहे तो पाकिस्तानचे झेंडे नसलेले म्हणून त्याने पीठमध्ये पीठ करून अक्षर नोंदवलं की शिवसेना आज ही जी शिल्लक सेना राहिली ती पाकिस्तानचे झेंडे कसे राहतील आणि राजसाहेबांनी हिंदी झेंडा